आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। बदलापूर शहरातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती। त्यानंतर आज शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। तसं पाहता मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याच प्रशासकीय कारकिर्दीत ही अनधिकृत बांधकामं झालेली नाहीत। यापूर्वी असलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झालेली आहेत। मात्र कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये रुजू झाल्यानंतर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला होता। मात्र काही दिवसानं तो थंडावला। त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना बुलडोझर मॅन म्हणून पदवी देऊन टाकली। मात्र शहरातील अनधिकृत बांधकामं काही तयार होण्याची थांबली नाहीत। अखेर मुंबई उच्च न्यायालयामध्ये बदलापुरातील एका इमारतीच्या सांडपाण्यासंदर्भात जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर न्यायालयानं कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलं सुनावलं। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली ही गडचिरोलीला नाही तर चंद्रपूरला करायला हवी अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं मागील आठवड्यात नाराजी व्यक्त केली होती। शिवाय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले होते। त्यानंतर अनेक वर्तमानपत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये जवळजवळ 400 पेक्षा जास्त शहरात अनधिकृत बांधकाम असल्याचं पालिकेनं जाहीर केलं। त्यानंतर आजपासून या अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। मात्र यात देखील अनेक राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप झाल्यास काही अनधिकृत बांधकामं वाचतील अशी शहरात चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळं असं झालं तर मुंबई उच्च न्यायालयाकडून या अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।